सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही गावांमध्ये कोळसुंद्यांचे अस्तित्व दिसू लागले आहे. कोळसुंदे म्हणजे रानकुत्रा, कोळशिंदे, कोळसुंदे, कोळीसन, सोनकुत्रा, देवाचा कुत्रा आणि अशा बऱ्याचशा स्थानिक नावाने ओळखला जाणारा म्हणजे कळपाने राहणारा हा मांसभक्षी जंगली कुत्रा. कोळसुंद्यांचे अस्तित्व दिसू लागल्याने रानडुकरांपासून बादशेतीचे होणारे नुकसानीचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये सध्या रानकुत्रे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे शेतीचे नुकसान करणारी माकडे, रानडुकरांचे प्रमाण कमी झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सह्याद्रीच्या घनदाट अरण्यामध्ये वावरणाऱ्या रानकुत्र्यांचा आता गावागावांमध्ये होणारे दर्शन चर्चेचा विषय बनत आहे. लोकांमध्ये या प्राण्याविषयी बरेचसे समज आहेत. तर हे नेमके समज काय आहेत ते पाहूयात. नमस्कार, मी अतुल तानाजी खोत, वनरक्षक फोंडा. सह्याद्री पर्वतरांगामधील जैवविविधतेमधील महत्त्वाचा घटक असणारा एक मांसभक्षक प्राण्यांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तांबूस काया, काळी झुपकेदार शेपूट असणारा हा सह्याद्रीचा राजकुमार म्हणजे रानकुत्रा. या रानकुत्र्याला आपण स्थानिक भाषेमध्ये कोळसुंद्रा म्हणतो. रानकुत्र्याची सह्याद्रीच्या उत्तरेकडील राखीव वन आणखी संरक्षण वनाव्यतिरिक्तही मालकी क्षेत्रामध्ये पाऊलखुणा आणखी इतर आदिवासाचे नोंदी आपल्याला भेटलेल्या आहेत. तर या रानकुत्र्याचा वाढता वावर आणि त्याचा जंगलामधला प्रेझेन्स हा किती महत्त्वाचा आहे याबद्दल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर या वाईल्ड डॉग बाबत आपल्या काही लोकांच्या मध्ये काही गैरसमज आहेत. उदाहरणार्थ की रानकुत्रा ज्या वेळेस शिकारी करतो त्या शिकारी दरम्यान तो आपल्या मलमूत्र आणि शेपटीचा वापर करून भक्ष्याला मारतो, अशी एक अंधश्रद्धा आहे. तर रानकुत्रा ज्या वेळेस आपली शिकार करतो तर ही शिकार फक्त त्याच्या चपळाईवरती आणि त्याच्या तीक्ष्ण डोळ्यांवरती त्याची शिकार तो करतो. त्याच्या शिकारीमध्ये प्रामुख्याने सांबर, भेकर आणखी इतर तृणभक्षक प्राण्यांचा समावेश आहे. आणखी एक अंधश्रद्धा अशी आहे की आपला ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये रानकुत्राचा वावर आहे त्या भागामध्ये इतर मांसभक्षक प्राणी राहत नाहीत. जे ह्या अंधश्रद्धा आहेत असं कोणतंही एव्हिडन्स आपल्याकडे सापडलेले नाहीत की बाबा की त्यामध्ये जिथं वन्य प्राणी रानकुत्र्याचा वावर आहे तिथं इतर वाघ असेल किंवा बिबट असेल किंवा आणखी जे वन्य प्राणी आहेत की त्यांचा वावर तिथं नाही, असं घडत नाही, घडलेलंही नाही. आणि रानकुत्र्या जंगलामध्ये असणं किंवा आपल्या जैवविविधतेमध्ये असणं खूप महत्वाचं आहे. कारण तृणभक्षक प्राण्यांचे जी संख्या आहे ती मर्यादित ठेवण्याचं काम रानकुत्रा आणि इतर मांसभक्षक प्राणी करत असत. तर रानकुत्रा संवर्धन करणं आणि रानकुत्रा आपल्या जैवविविधतेत असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून रानकुत्रा या वन्य प्राणीचं आपण संरक्षण करणं आणि संवर्धन करणं तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद. अर्थात असे गैरसमज व भीतीमुळे शिकारी आणि आपला कोकण लाईव्हसाठी सिद्धराज परब, सावंतवाडी आदराची भावना असल्याचे दिसून येते. मात्र कोकणातील शेतीला नुकसानदायी ठरणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढत असताना त्यांच्या वाढत्या संख्येवर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्यासाठी रानकुत्र्यांची संख्या देखील वाढवणे आवश्यक असल्याचे महत्त्व संशोधन मंडळी करत आहेत. सिद्धराज परब, सिंधुदुर्ग.